नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी माणिक देशमुख हायटेक सीड्स। तर आज आपण इथे आलेलो आहे राहुल, कोणाच्या प्लॉट राहुल आलो आपण आज नानासाहेब सुपेकर, राहणार वरझडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। सगळ्यात अगोदर नानासाहेब शेतकऱ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत की त्यांनी हायटेक 4242 या वाहनावर विश्वास ठेवून त्यांच्या शेतामध्ये लावलं आणि हायटेकने सुद्धा त्यांचा विश्वास संपादन केला। कारण हायटेकचं जे वाहन आहे, जर 4242 जर विचार केला तर बघा, सगळ्यात पाहिलं तर मध्यम उंचीची बाजरी आहे, एकसारखे कंस, प्रत्येक झाडाला एकसारखे कंस लागले। त्यानंतर गेल्या 4 दिवसापासून सतत पाऊस आहे, तर बाजरी एकदम उभी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर विचार केला तर बाजरीला फूट सुद्धा चांगली आहे। 1 2 3 असे फुटवे आहेत प्रत्येक झाडाला आणि प्रत्येक फुटव्याला एक समान कंस आहेत। तर या पद्धतीने बघा की 4242चं कणीस घट्ट आहे। राहुल दाबून पहा कसं कणीस आहे, एकदम घट्ट कणीस आहे आणि घट्ट कणीस असल्यामुळे तुम्हाला 2 फायदे असतात। एक तर उत्पादन जास्त मिळतं आणि त्याच्यामध्ये दाणे जास्त असतात। हे कणीस दबत नव्हतं हाताना, पण तरी आपण दाबून मी कोशिश करतोय। दाबल्याच्या नंतर आपण एका कंसाचे याला 2 कंस तयार केले, राईट। 2 कंस तयार केल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो की हायटेक 4242 बाजरीमध्ये या बनगीवर किती दाणे आहेत राहुल? 2 दाणे आहेत, कुठं कुठं 3 दाणे आहेत। ते दाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कणीस घट्ट होतं आणि हायटेक 4242चं अर्ध कणीस एका कंसाची बरोबरी करतं। बाजूचा राहिलेला पार्ट आपण खोलूया। तर हायटेक 4242 मध्ये ही एक क्षमता असल्यामुळे राहुल धरा, किती कंस तयार झाले एका कंसापासून? तर इतर कंपनीचे कंस असे तुम्हाला भेटत असतील, पातळ असतात। पातळ असल्यामुळे ते इझिली दाणे पक्षी खाऊ शकतात, त्याच्यामध्ये पाणी आज शिरू शकते। पण हायटेक 4242 घट्ट असल्यामुळे पाणी शिरत नाही आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळतो, दाणे चांगले राहतात। त्यामुळे येणाऱ्या वर्षी हायटेक 4242चं बाजरीचं उत्पादन घ्या। सगळ्यात अगोदर जर विचार केला तर सगळ्यात लवकर येणारं वाण इंडस्ट्रीमध्ये 4242, कारण बाकी लोकांच्या बाजरी फ्लोरियर आहेत आणि हायटेक बाजरी कापणीला तयार झालेली आहे। तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या वर्षी नक्की 4242 लावा व आपलं उत्पादन वाढवा। धन्यवाद।